लाडकी बहीण योजनेचा मोठा गाजावाजा सरकारने केलेला आहे। मात्र ही योजना राबवण्यामध्ये समस्या देखील तेवढ्याच येत असल्याचं आता समोर येत आहे। योजनेसाठीचा राज्यातील पहिला मदत कक्ष हा अमरावती जिल्ह्यामध्ये उभारण्यात आलेला आहे। अमरावतीतील महिलांसाठी उभारण्यात आलेले मदत कक्ष हे सध्या बंद असल्याचं समोर आलेलं आहे। हेल्पलाईन नंबर देखील कॉल केल्यास बंद लागत असल्याची माहिती देखील समोर आली आहे। लाडकी बहीण योजनेसाठी 60,000 महिलांनी आतापर्यंत नोंदणी केली आहे, पण कार्यालय उघडं नसल्याने महिलांची गैरसोय होते आहे। मदत कक्ष हेल्पलाईन नंबर हे 24 तास सुरू राहण्याचा दावा फोल ठरलेला पाहायला मिळतोय। राज्य सरकारने लाडकी बहीण योजना अर्थसंकल्पामध्ये जाहीर केलेली होती, त्यानंतर या योजनेचा मोठा गाजावाजा देखील सरकारकडून करण्यात आला। 60,000हून अधिक महिलांनी यासाठी नोंदणी केली। मात्र आता ही योजना अंमलात आणण्यासाठी मोठ्या समस्यांना जिल्हा पातळीवरती सामोरं जावं लागतंय, हे आता उघड झालेलं आहे। माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी संजिता मोहपात्रा मॅडम यांनी आदेशित केल्याप्रमाणे महिला बाल विकास भवन जिल्हा परिषद अमरावती येथे आम्ही एक कक्ष स्थापन केलेला आहे, ज्याचा हेल्पलाईन नंबर आहे 8432520301। मी परत एकदा रिपीट करतो, 8432520301 हा नंबर आहे। या नंबरवर तुम्ही 24 आवर कधीही कॉल करू शकता। आमचे तज्ज्ञ कर्मचारी तुम्हाला मार्गदर्शन करण्यासाठी तत्पर तुमच्या सेवेत उपलब्ध आहे। राज्य सरकारने लाडकी बहीण योजना याच अर्थसंकल्पामध्ये जाहीर केलेली होती। प्रत्येक महिलेला 1,500 रुपये मिळणार अशा प्रकारची ही योजना होती। महिलेला 1,500 म्हणजेच वर्षाला 18,000 रुपये महिलांना मिळतील अशा प्रकारची ही योजना होती। मात्र या योजनेची अंमलबजावणी करण्यात अनेक अडचणी येत असल्याचं समोर येत आहे। अमरावतीवरून आमचे प्रतिनिधी छगन जाधव आपल्यासोबत आहेत। छगन, अमरावतीमध्ये लाडकी बहीण योजना राबवण्यामध्ये अनेक अडचणी येत आहेत, हे समोर आलेलं आहे। म्हटलं कारण सध्या जर बघितलं तर अमरावतीमध्ये एक मदत कक्ष सुरू करण्यात आलेला आहे। पहिलं मदत कक्ष करण्यात आलेलं आहे, मात्र वास्तविकता काही वेगळीच आहे। कारण ज्या ठिकाणी हे मदत कक्ष सुरू करण्यात आलेला आहे तो म्हणजे महिला व बाल विकास विभाग कार्यालय आहे। या ठिकाणचं त्या ठिकाणी असं सांगण्यात आलेलं आहे। मात्र त्या ठिकाणी आपण व्हिडिओमध्ये जरी बघितलं तरी या ठिकाणी दिसेल की हे पूर्णतः कार्यालय बंद आहे। या जिल्हा प्रशासनाकडून ज्या पद्धतीने सांगण्यात आलेलं होतं की 24 तास या ठिकाणी ते हेल्पलाईन मिळणार आहे महिलांना, मात्र असं कुठेही नाही आहे। कारण आज शनिवार आहे, शासकीय सुट्टी आहे। असं जरी असलं तरी मदत कक्ष सुरू राहायला पाहिजे होते, मात्र या ठिकाणी कुठेही मदत कक्ष सुरू नाही आहे। त्यामुळे या ठिकाणी जर आज महिला आल्यात तर त्यांना त्यांची केवळ पायपीट होणार आहे, कारण कार्यालय बंद असणार आहे, त्यांना कोणाची मदत मिळणार नाही आहे। याशिवाय दुसरीकडे जर बघितलं तर जो हेल्पलाईन नंबर दिलेला आहे तो कुठेच लागत नाहीये। त्यामुळे प्रशासन ज्या पद्धतीने दावा करतायत तो सपशेल फोल ठरल्याचे चित्र आपल्याला या ठिकाणी दिसत आहेत। केवळ घोषणा होत आहेत, मात्र प्रत्यक्षात कुठलीही योजनेसंदर्भात जे त्यांना मदत पाहिजे आहे ती मदत कुठेही मिळताना आपल्याला महिलांकडून या ठिकाणी दिसत नाही आहे। सोमवारी देखील ज्या पद्धतीने मी अधिकाऱ्यांशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला त्यावेळी त्यांनी काही सांगितलं की हे कार्यालय जे आहे ते महिला विकास मध्ये नाही। या ठिकाणी महानगरपालिकेच्या माध्यमातून आपण शहरामध्ये कार्यालय ओपन करणार आहोत, मात्र दुसरीकडे ग्रामीण भागात जे आहे ते त्यांच्या गाव पातळीवरती त्यांना मदत कक्ष तयार करणार आहोत। मात्र असं असलं तरी मग का प्रशासनाकडून चुकीची माहिती प्रसारित करण्यात आलेली आहे की असा एक प्रश्न सर्वसामान्यांकडून उपस्थित केला जातोय। कारण ज्या पद्धतीने जिल्हा प्रशासनाकडून माहिती देण्यात आलेली आहे त्यामध्ये स्पष्ट उल्लेख आहे की या ठिकाणी महिलांसाठी मदत कक्ष हा महिला बाल कल्याण विभागामध्ये देण्यात आलेला आहे आणि हेल्पलाईन नंबर सुद्धा देण्यात आलेला आहे आणि ही सेवा 24 तास सुरू राहणार आहे। मात्र असं कुठेही चित्र दिसत नाहीये। नक्कीच छगन, राज्य सरकारने मोठा गाजावाजा करत लाडकी बहीण योजना जाहीर केलेली आहे, मात्र त्याची अंमलबजावणी जशी व्हायला पाहिजे तशी काही होताना राज्यभरात दिसत नाहीये। या संदर्भात बोलण्यासाठी ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारे आपल्यासोबत आहेत। सुषमाजी, लाडकी बहीण योजनेचा मोठा गाजावाजा राज्य सरकारने केला, मात्र त्याची अंमलबजावणी योग्यरित्या होत नाहीये। अमरावतीमधील एक उदाहरण आता समोर आलेलं आहे। हे कक्ष जे उभारण्यात आलेलं आहे ते कक्षच बंद असल्याचं पाहायला मिळतं। हेल्पलाईन नंबर दिलेला आहे तो हेल्पलाईन नंबर देखील बंद असल्याचं पाहायला मिळतंय। तुमची काय प्रतिक्रिया आहे? एक लक्षात घ्या, लाडकी बहीण योजना हा एक चुनावी जुमला आहे। मध्य प्रदेशमध्ये आपण घोषणा केली आणि घोषणेनंतर यश मिळालं। हा जो भाजपचा जो होरा आहे त्याच्यानुसार लोकसभेच्या अपयशानंतर भाजप शिंदे यांना सुचलेलं हे शहाणपण आहे।
त्यांना काही लोकांना योजना द्यायची नाही, कोणाला लाभार्थी बनवायचं नाहीये. ज्या पद्धतीने त्याची जाणीवपूर्वक आधी तारीख कमी करणं, तिथे खूप जास्त गर्दी होईल अशी स्थिती निर्माण करणं. काल परवा त्या गर्दीमध्ये एका अंगणवाडी सेविकेचा मृत्यू झाला, अजून एका महिलेचा मृत्यू झाला. एवढ्या सगळ्या लोकांची जी ससेहोलपट धावपळ आहे त्यात आता यांनी ऑगस्ट पर्यंतची त्याची मुदत वाढवली. पण सप्टेंबरमध्ये तर आचारसंहिता लागेल ना, मग या योजनेचे लाभार्थी कोण असणार आहेत? त्यामुळे लाडकी बहीण योजना हे फक्त आणि फक्त निवडणुकीच्या आधी इथल्या महिला वर्गाची मते लाटण्यासाठी केलेलं राजकारण आहे, याच्या पलीकडे काही नाही. सुषमाजी, मात्र ही एकच योजना नाही आहे. या अगोदर दिवाळीचा शिधा वाटपाची योजना देखील सरकारनं जाहीर केलेली होती. ती देखील दिवाळी संपली तरी पण गोरगरिबांपर्यंत पोहोचलेली नव्हती. मात्र ही एकमेव योजना नाही आहे. अशा प्रकारे राज्य सरकार घोषणांचा पाऊस पाडतं, मात्र त्याची अंमलबजावणी काही योग्यरित्या होताना पाहायला मिळत नाही. राज्य सरकार घोषणांचा पाऊस पाडतं, अंमलबजावणी करत नाही, हे तर दुःखद आहेच आहे. पण त्याही पेक्षा धक्कादायक हे आहे की लाखो लोक आता म्हणजे अंगणवाडी सेविका असतील, आशा वर्कर असतील, शिक्षक असतील, परिचारक असतील किंवा प्रायमरी हेल्थ सेंटरचे लोक असतील, ही सगळी माणसं आपल्या हक्काचे पगार मागत आहेत. त्यांचे पगार झालेले नाहीयेत, ते पगारीसाठी ते थांबलेले आहेत. लाडक्या बहिणीसाठी कोणी मागणी केलेली नव्हती. असणाऱ्या हक्काचे लोकांचे पगार जिथे दिलेले नाहीये तिथे तुम्ही लाडकी बहीण योजना 1500 रुपये त्या महिलेला देण्यापेक्षा त्यांच्या ज्या आमच्या बहिणी आहेत, काय अंगणवाडी सेविका बहीण नाही का सरकारची, आशा वर्कर बहीण नाही का, प्रायमरी हेल्थ सेंटरमध्ये काम करणाऱ्या बायका बहिणी नाहीयेत का, कितीतरी अशा महिला आहेत ना की ज्यांचे हक्काचे पगार दिलेले नाहीयेत. त्यामुळे फक्त घोषणांचा पाऊस पाडायचा आणि लोकांना भ्रमित करायचं, प्रत्यक्ष मात्र त्याची अंमलबजावणी काहीच करायची नाही. हे धोरण शिंदे फडणवीसांचं ठरलेलं धोरण आहे. नक्कीच सुषमाजी, धन्यवाद तुम्ही दिलेल्या प्रतिक्रियेसंदर्भात. यानंतर अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली ठोंबरे आपल्यासोबत आहेत. रुपालीताई, लाडकी बहीण योजना राज्य सरकारनं राबवली, मात्र त्याची अंमलबजावणी ही राज्यभरात नीट प्रकारे होते असं काही दिसत नाही आहे. अमरावतीमध्ये केंद्र बंद असल्याचं समोर आलेलं आहे. या अगोदर पैसे घेतानाचे प्रकार देखील उघडकीस आलेले होते. ज्या वेळेला योजना जाहीर केली त्याच्या दुसऱ्याच दिवशी काय म्हणाल तुम्ही? मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना माननीय अजितदादांनी जेव्हा जाहीर केली तेव्हा त्याच्यानंतर जनतेमधनं, माता भगिनींकडनं उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. जी घटना तुम्ही सांगता की दुसऱ्या दिवशी पैसे घेताना जो व्हिडिओ व्हायरल झाला त्याची शहानिशा करून त्या अधिकाऱ्यावर त्वरित निलंबनाची कारवाई करण्यात आलेली आहे. आणि आता जो मदत कक्ष जो बंद दिसतोय आपल्याला, त्याची माहिती घेऊन का बंद आहे एक लक्षात घ्या. या योजनेचा लाभ घेण्यासाठी अनेक उत्स्फूर्त माता भगिनी जेव्हा येतात तेव्हा सर्व्हर डाऊन होणं किंवा ज्या काही त्रुटी येत आहेत त्या त्रुटी सरकार म्हणून आम्ही तातडीने सोडवत आहोत. परंतु ही जी काही मध्ये वक्तव्य येतोय किंवा जे काही आमच्या माता भगिनींना जी काही दिरंगाई झाली किंवा जो त्रास झाला तो लवकरच सॉर्ट आउट करण्यात येऊन ती योजना पूर्ववत होईल. फक्त टेक्निकली काही प्रॉब्लेम असतात, लक्षात घ्या की बाबा हेल्पलाईनवर 24/7 जो सुरू राहताना अनेक फोन एका वेळी येतात, मग तो सर्व्हर डाऊन होणे, नेटचा प्रॉब्लेम येणे. आता आमच्या कर्मचाऱ्यांकडनं जर कोणती दिरंगाई झाली असेल तर त्यांच्यावरती कारवाई करण्यात येईल. परंतु मुख्यमंत्री लाडकी योजना बहीण ही प्रत्येक माता भगिनींपर्यंत अत्यंत चांगल्या पद्धतीने पोहोचवण्याचा मानस हा महायुती सरकारचा आहे. रुपालीताई, मात्र विरोधक म्हणतायत की विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून फक्त घोषणा करताय सरकार, अंमलबजावणी करत नाहीये. विधानसभा डोळ्यासमोर ठेवून या सर्व घोषणा आहेत का? विरोधकांनी सुद्धा एक योजना जाहीर केली होती की आम्ही निवडून आल्यानंतर मतदारांना लाख रुपये काहीतरी अकाउंटला देऊ असे वगैरे. ते निवडून आले नाही म्हणून त्यांची योजना बारगळली. आता हे अधिवेशन शेवटचं अधिवेशन होतं. या अर्थसंकल्पामध्ये माता भगिनींना एक खारीचा वाटा म्हणून महायुतीच्या सरकारने ही योजना जाहीर केली आणि ही योजना जाहीर करतात विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. जे टीका टिप्पणी करतात तीच लोक बॅनर बोर्ड लावून त्याचे कक्ष स्थापन करून ही योजना आमच्या माता भगिनींना उपलब्ध करून देत आहे. आणि आमच्यासाठी ती चांगली गोष्ट आहे. तुम्ही विरोध जरी करत असला तरी ती आमची योजना माता भगिनींपर्यंत मिळणं हाच आमचा सरकार म्हणून उद्देश आहे. त्याच्यामुळे विरोधकांनी आधी ठरवावं की आपल्याला विरोध करायचा आहे का आपल्याला माता भगिनींना या खारीचा वाटा द्यायचा. आणि जोपर्यंत
आत्ताही ही ज्या काही नोंदणी होत आहेत त्याचा पहिलं जेव्हा खात्यामध्ये पैसे जातील तेव्हा विरोधकांना कुठेही तोंड दाखवण्याची जागा राहणार नाही. तोपर्यंत त्यांना काय टीका टिप्पणी करायची त्यांना लोकशाहीतनं अधिकार आहे. महायुती सरकार म्हणून आमची जी योजना आम्ही काढलेली आहे ती सर्वसामान्य माता भगिनीपर्यंत 100% पोहोचणार. त्रुटी असतील त्या त्रुटीही दुरुस्त केल्या जातील. जे काही गैरव्यवहार कोण करत असेल त्यांच्यावरही तातडीने कारवाई केल्या जातील. परंतु ही योजना सर्वसामान्य लोकांच्या फायद्याची पर्यंत नक्कीच रुपालीताई, तुम्ही जसं म्हणताय की सरकार त्रुटी दुरुस्त करेल आणि ही योजना चांगल्या प्रकारे अंमलात आणेल. धन्यवाद तुम्ही दिलेल्या संपूर्ण प्रतिक्रियेसंदर्भात.